माझ्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ ढगे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आपण. नमस्कार दादा. नमस्कार. आपण काय सांगणार नेमकं आता हे सध्या जे वार चालू आहे, प्रत्येक निवडणुकीमध्ये वार चालू आहे आणि प्रत्येक आश्वासनाची भडीमार लोक करत आहेत, आपल्या आपल्या पक्षातून लोकांना मोहित करत आहेत, तर याबद्दल आपण काय सांगाल? सर्वात आधी श्री संत रूपलाल महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या हेतून बोलत नाही. आपण पाहिलं असेल की आता गेल्या काही दिवसापासून श्री संत रूपलाल महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा इथं गाजताना दिसतोय. माझं असं स्पष्ट मत आहे, एक सामाजिक कार्यकर्ता आणि समाजाचा एक घटक म्हणून, की या मुद्द्याचं कोणीही राजकारण करू नये कुठल्याही पक्षाने. कारण यामध्ये सर्व समाज बांधव, इतरही समाज बांधव, प्रत्येक जाती धर्माची लोक श्री संत रूपलाल महाराजांना अंजनगाव सुरजीमध्ये मानतात. आपण जर पाहिलं तर जे काही सर्व समाज संघटित झाला, त्या सर्व समाज संघटित झाल्यामुळे आपल्याला जे स्मारक मिळालेलं आहे, त्याचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, हे सर्वस्व श्रेय हे समाज बांधवांचं आहे. हे प्रत्येक त्या समाज घटकाचा आहे, तो खालच्या स्तराचा असो किंवा श्रीमंत वर्गातला असो. म्हणून या स्मारकाचं कुणीही राजकारण करू नये एवढी मी सर्वांना विनंती करतो. कारण रूपलाल महाराज हे सर्वांच्या मनातले आराध्य दैवत आहेत. या ठिकाणी कुठल्याही पक्षानं त्याचं श्रेय घेऊ नये अशी माझी प्रत्येक पक्षाला विनंती आहे. आपण या संघटनेमध्ये आपलं नेमकं काय केलं आपण रूपलाल महाराजच्या? रूपलाल महाराजाच्या संघटनेसाठी आम्ही तर सर्वात आधी समाज संघटित केला, जो विखरलेला होता. वेगवेगळ्या गावामधले वेगवेगळ्या संघटना आम्ही जोडल्या. त्यातून आम्ही जवळपास पूर्ण महाराष्ट्र आणि देशभर 400 सभा घेतल्या त्याच्यासाठी, आणि त्यातून समाज संघटित केला. आणि शेगाव येथे एक भव्य दिव्य असं आमचं 1 लाखाच्या जवळपास समाज बांधव संघटित झाले, आणि त्यातून ते आम्हाला याचं श्रेय मिळालेलं आहे. परंतु अजूनही निधी मंजूर नाही. त्याबद्दल आम्ही शासनाला अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर निधी मंजूर करावा. म्हणून शासन, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले शिवसेना शिंदे गट यांचं होतं, पुढे चालून ते बदलू शकते. म्हणून आमची लढाई काही कुठल्याही पक्षाशी नाही आहे, कुठल्याही यांच्याशी नाही आहे. आमची लढाई शासनाशी आहे. उद्या सत्तेत जर दुसरा पक्ष आला तर आम्ही त्यांच्याशी भांडणार. तुम्ही सत्तेमध्ये होते म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी केली. म्हणून कुठल्याही राजकीय पक्षांनी याचं राजकारण करू नये. माझ्यासोबत निलेश भाऊ ढगे यांचं असं म्हणणं आहे, आमच्या अंजनगाव येथील रूपलाल महाराज यांचं जे देवस्थान आहे किंवा त्यांचं स्मारक जे बनणार आहे, तर ह्याचा राजकीय हेतूने कोणतंही त्यांनी ते वक्तव्य करू नये. कारण की हे समाजाचं श्रद्धास्थान आहे, अंजनगावचं श्रद्धास्थान आहे. माझ्यासोबत होते निलेश भाऊ ढगे आणि मी मनोज मेळे, बहुजन न्यूज सोसायटी, अंजनगाव सुरजी.